नमस्कार. स्पर्धा परीक्षांच्या गणितात एक छोटासा टिंब म्हणजे दशांश चिन्ह आपला किती गोंधळ उडवू शकतो आणि हक्काचे मार्क्स कसे घालवू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण आजच्या या विश्लेषणात आपण दशांश पूर्णांक या विषयाची भीती कायमची पळवून लावणार आहोत. अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट्स आज आपण एकदम सोप्या आणि टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला आजचा प्लॅन काय आहे? अगदी सोपं. आधी आपण याची मूलभूत ओळख करून घेऊ, मग स्थानिक किंमत, त्यानंतर बेरीज वजाबाकी, मग गुणकार आणि शेवटी ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटते तो भागाकार. असा हा आपला आजचा प्रवास असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. विभाग पहिला, दशांश अपूर्णांकांची अगदी मूलभूत ओळख. आपला पाया आधी भक्कम करूया. आता प्रश्न असा पडतो की एखादा अपूर्णांक नक्की दशांश कधी बनतो? बघा, ज्या अपूर्णांकांच्या छेदस्थानी म्हणजे खाली 10, 100, 1000 अशा 10च्या पटीतल्या संख्या असतात ना, त्यांना आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. आणि ह्याच 10च्या पटीमुळे आपण तो मोठा छेद काढून टाकून तिथे एक छोटासा सुटसुटीत बिंदू देऊ शकतो, ज्याला आपण दशांश चिन्ह म्हणतो. आहे ना सोपं? आता हे दशांश चिन्ह नेमकं द्यायचं कुठे? याचं उत्तर खरं तर त्या छेदातच लपलेलं असतं. एक साधा नियम नेहमी लक्षात ठेवा. छेदात एकावर जेवढे शून्य असतील तेवढी घरे अंशामध्ये उजवीकडून डावीकडे मोजायची आणि तो बिंदू द्यायचा. उदाहरणार्थ 4/10 इथे एक शून्य आहे, बरोबर? मग उजवीकडून एक घर मोजून 0.4 लिहायचं. 100 किंवा 1000 असेल तर तिथेही हाच शून्य मोजण्याचा नियम एकदम परफेक्ट लागू होतो. हे चिन्ह कसं द्यायचं ते तर आपण पाहिलं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. विभाग 2, स्थानिक किंमत आणि त्यांची योग्य मांडणी. कोणत्याही संख्येची जागा म्हणजे तिची स्थानिक किंमत समजून घेणं खूप गरजेचं आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडे आपण नेहमीप्रमाणे एकक, दशक, शतक लिहितो हे आपल्याला माहीतच आहे. पण गंमत सुरू होते ती चिन्हाचा उजवीकडे. जसं जसं आपण उजवीकडे जातो तसतशी ती किंमत कमी होत जाते. दशांश, शतांश आणि मग सहस्रांश म्हणजे उजवीकडचा प्रत्येक अंक 10च्या पटीने लहान होत जातो. हा कन्सेप्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे. चला, बेस पक्का झाला. आता पुढे जाऊया तिसऱ्या टप्प्याकडे. विभाग 3, जिथे आपण यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत. आता इथे गणिताचे नियम तसे नेहमीसारखेच असतात, पण एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायचा. तो म्हणजे उभी मांडणी. होय, जर तुम्ही संख्या एकाखाली एक अशा मांडल्या की सगळी दशांश चिन्हे एका सरळ रेषेत येतील, तर विश्वास ठेवा, तुमच्या गणितात चूक होण्याची शक्यता जवळजवळ 0 होते. एकदम साधा आणि इफेक्टिव्ह नियम आहे हा. जर आपण दशक, एकक आणि दशांश स्थाने अगदी व्यवस्थित तर्कशुद्ध पद्धतीने रकान्यांमध्ये मांडली तर गणित किती शिस्तबद्ध दिसतं ते लक्षात येतं. दशांश चिन्हे एका रेषेत असल्यामुळे कोणताही गोंधळ उडत नाही आणि कॅल्क्युलेशन एकदम फास्ट होतं. पण आता समजा दोन्ही संख्यांमध्ये दशांश चिन्हापुढची घरे समान नसतील तर काय करायचं? इथे काम येतो आपला शून्याचा नियम, जो एका भारी हॅकसारखा काम करतो. लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या शेवटच्या अंकानंतर तुम्ही कितीही शून्य दिलीत तरी त्या संख्येची मूळ किंमत अजिबात बदलत नाही. म्हणजे 24.2 आणि 24.20 दोन्ही सेमच आहेत. बेरीज वजाबाकी करताना घरे समान करण्यासाठी हा शून्य वाढवण्याचा उपाय एकदम सेफ आणि बेस्ट आहे. बेरीज वजाबाकी तर जमली. आता आपला चौथा विभाग, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. इथे थोडे वेगळे नियम आहेत. गुणाकार करताना पहिली पायरी काय असावी? तर दशांश चिन्ह थोड्या वेळासाठी पूर्णपणे विसरून जा. जसं की समजा तुम्हाला 14.32ला 7.2ने गुणायचंय, तर नेहमीसारखा साधा गुणाकार करा आणि उत्तर आलं की मग दुसऱ्या पायरीकडे वळा. आता दोन्ही मूळ संख्यांमधली दशांशानंतरची घरं मोजा आणि त्यांची बेरीज करा. पहिल्या संख्येत 2 घरे आहेत आणि दुसऱ्या संख्येत 1 घर आहे, म्हणजे एकूण 3 घरे झाली. मग फायनल उत्तरात उजवीकडून 3 घरे मोजून ते दशांश चिन्ह देऊन टाका. बघा बरं किती सोपं आहे. आता येतोय या पूर्ण टॉपिकमधला थोडासा चॅलेंजिंग वाटणारा पण तितकाच महत्त्वाचा 5वा आणि शेवटचा भाग, दशांश अपूर्णांकांचा भागाकार. भागाकार समजून घेण्याआधी एक छोटीशी पण मस्त गोष्ट लक्षात घेऊया. 10, 100 किंवा 1000ने गुणणे आणि भागणे या दोन्ही क्रिया एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. गुणताना दशांश चिन्ह नेहमी उजवीकडे पळतं. जेवढे शून्य तेवढी घरे उजवीकडे, आणि भागताना अगदी बरोबर तेवढीच घरं डावीकडे सरकतं. हे एवढं व्हिज्युअल लक्षात ठेवलं ना की पाठांतर करायची अजिबात गरजच लागणार नाही. आता एखाद्या दशांश अपूर्णांकाला पूर्ण संख्येने कसं भागायचं? समजा 41.5ला 5ने भागायचं आहे.
यात काहीही रॉकेट सायन्स नाहीये. नेहमीसारखाच भागाकार करायचा, फक्त एकच ट्रिक आहे. मूळ संख्येत दशांशचिन्ह जिथे होतं ना, अगदी त्याच्याच सरळ वरती अंतिम उत्तरात ते चिन्ह द्यायचं. दॅट्स इट. पण खरा प्रश्न येतो जेव्हा दोन्ही संख्या दशांश असतात. इथे एक ॲडव्हान्स पण भारी नियम आहे. दोन्ही संख्यांची दशांश घरे संतुलित करायची. जर दोघांची घरे समान असतील तर ते चिन्ह सरळ गायब होतं आणि आपण पूर्ण संख्यांचा भागाकार करू शकतो. आणि समजा घरे असमान असतील तर भाज्याच्या स्थळांमधून भाजकाची स्थळे फक्त वजा करा आणि उरलेली स्थळे उत्तरात डावीकडे द्या. या एका ट्रिकमुळे कितीही अवघड वाटणारं गणित अगदी चुटकीसरशी सुटतं. तर मंडळी, साध्या स्थानिक किमतींपासून ते भागाकाराच्या ॲडव्हान्स ट्रिक्सपर्यंतचा हा आपला प्रवास इथे पूर्ण झाला आहे. आता विचार करा, या सर्व ट्रिक्स आणि हे नियम जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केले तर तुमच्या पुढच्या परीक्षेत गणिताचा वेग आणि तुमची अचूकता किती पटींनी वाढेल? या प्रश्नाचा नक्की विचार करा आणि या पद्धतींचा वापर करायला आजच सुरुवात करा. हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया